ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। श्रीगोंदा शहरामधील सरस्वती नदी घाटावरती काही तांत्रिक कारणानं काकस्पर्श होत नाही, त्यामुळे दशक्रिया विधीचे कार्यक्रम अनेक वर्षांपासून होत नव्हते। यामुळे सर्वांनाच आर्थिक फटका बसत होता। मात्र मागील एका वर्षापासून काही सुज्ञ नागरिक एकत्र येतात आणि त्यांनी कावळ्यांना आमंत्रित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले। रोज सकाळी काकस्पर्श समितीचे सदस्य घाटावरती एकत्र येतात। कावळे या ठिकाणी कसे येतील यासाठी प्रयत्न करत असतात आणि तब्बल 1 वर्षांनी परिणामी या एका वर्षात अनेक वेळा दशक्रिया विधी झाले आणि त्यांना काकस्पर्श देखील झाला होता। 20 मे 2024 रोजी सुरू केलेल्या या उपक्रमास 1 वर्ष पूर्ण झालंय। या 365 दिवसांमध्ये सदर ठिकाणी 135 दशक्रिया विधी झाले आहेत। सर्व दशक्रिया विधीस काकस्पर्श झाला असल्याचे समितीनं म्हटलंय। या उपक्रमात सहकार्य करणाऱ्या दानशूर व्यक्तींचे शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। बाळासाहेब दुतारे यांनी काकस्पर्श समितीला सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव केलाय। सामाजिक बांधिलकी जपणारे त्रिमूर्ती भेळ सेंटरचे व्यवस्थापक चंद्रकांत चौधरी यांनी काकस्पर्श समितीचं कौतुक केलं। काकस्पर्श समितीचे सदस्य हरिभक्तपरायण अशोक बापू आळेकर यांनी या दिनाचं महत्त्व सांगून दिवसभर आणि रात्री इथे येणाऱ्या तळीरामांचा बंदोबस्त करावा असं आवाहन पोलीस स्टेशनला केलंय। तर नागरिकांनी आता आपल्या परिवारामधील दशक्रिया विधी इतरत्र न नेता श्रीगोंदा इथे सिद्धेश्वर मंदिराच्या जवळ घाटावरती करावेत असं आवाहन करण्यात आलं। तर आता कावळ्यांना या गोष्टींची सवय झाली आहे, माणसानं देखील या गोष्टींची सवय करून घ्यावी असं आवाहन अरविंद कापसे यांनी केलंय। संत शेख मोहम्मद महाराज यांच्या पावनभूमीमध्ये खरं तर जवळजवळ 80,000 ते 1,00,000 लोकसंख्या असलेलं शहर, या शहराचा 10वा हा बाहेर गावी जात होता आणि तो 10वा आपल्या इथे कसा होईल हेच मनाशी उर्मी बाळगून आदरणीय अशोक बापू असतील, शेतमाळीस काका असतील, बाळू काका असतील आणि त्यांचे सर्व सहकारी, त्यांना मदत करणारी सगळी टीम, खरं तर मी यांचं सगळ्यांचं कृतज्ञता व्यक्त करतो की तुम्ही सगळा जो होणारा लोकांचा अनाथायी खर्च आहे तो सगळा इथं 10वा करून सगळ्या शहराची बचत केली। सगळ्या शहराला तुम्ही एक नवी दिशा दिली आणि इथं 365 दिवसापैकी जवळ 135 दिवस कावळा ठेवलाय। ह्याचं सगळं श्रेय अशोक बापू तुमच्या सगळ्या टीमला आहे आणि तुम्ही सतत सांगता की चौधरीनी भेळ दिली, अमुक दिलं, तमुक दिलं, पण असं अजिबात नाही, कारण हा तो सामाजिक कामासाठी केलेला छोटासा प्रयत्न असतो। तसं हे भेळ सेंटर सगळं तुम्हाला समर्पित आहे आणि अशा कामासाठी तुम्ही कधी पण हाक द्या आणि खरंच पुन्हा एकदा मी तुमचं सगळ्यांचा आभार मानतो, कृतज्ञता व्यक्त करतो। 20 मे 2024 पासून श्रीगोंदा शहरामध्ये काकस्पर्श होत नव्हता, म्हणून हा उपक्रम सुरू झाला। 135 दशक्रिया विधी झाले आणि त्या 135 दशक्रिया विधीला काकस्पर्श झाला। परंतु आज या ठिकाणी हा वर्धापन दिन आहे की त्या कावळ्याचे आभार मानण्यासाठी, ज्या लोकांनी या ठिकाणी देणगी दिलेली आहे त्यांचे आभार मानण्यासाठी हा कृतज्ञता सोहळा या ठिकाणी आलाय आणि आज काका सुद्धा आले। काका आल्यानंतर आतापर्यंत ज्या 135 दशक्रिया झाली त्यांच्याविषयी व त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून सुद्धा प्रार्थना या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर मी नागरिकांना विनंती करेल की दशक्रिया विधी हा 100% या ठिकाणी होतो। हा खरा हेतू होता की नागरिकांचा मानसिक असेल, आर्थिक त्रास होता
तो कमी करण्याचा या माग प्रयत्न होता. आणि श्रीगोंदा जी भूमी आहे ही संतांची भूमी आहे. वास्तविक शास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की ज्या ठिकाणी आपला जन्म होतो बरं का, त्याच ठिकाणी दशक्रियाविधी झाला पाहिजे, हे शास्त्र सांगतं. मग तो काकस्पर्श झाला नाही झाला हा भाग वेगळा आहे. हा काकस्पर्शाचा तो जयंताला शाप आहे बरं का, आपल्याला नाही येतो. कावळा शिवला न शिवला काय नाही, फक्त एक आहे, कावळा शिव नाही शिव. आम्ही ते लिहिलंय बघा, भुके नाही अन्न आणि मेल्यावरती पिंड जाणं. लक्षात घ्या. यापासून सांगायचं की जे आपले आई वडील आहेत ना, त्यांना जिवंत असतानाच त्या ठिकाणी चांगलं खाऊ पिऊ घाला. लक्षात घ्या. तुम्ही इथं कावळा जरी नाही शिवला ना तरी काय अडचण नाही, कारण तुम्हाला एक समाधान आहे की माझ्या आई वडिलांना चांगल्या पद्धतीने मी सांभाळले, त्यांना जीव खाऊ घातले. लक्षात घ्या. म्हणून हे समाधान आहे. आणि ही भूमिका प्रत्येकाने त्या ठिकाणी आचरणात आणावी म्हणून हे आम्ही उपक्रम राबवतोय. आणि म्हणून या उपक्रमाला सर्वांनीच सहकार्य केलेलं आहे. त्याच्यामुळं हा उपक्रम या ठिकाणी आम्ही पार करू शकलोय. सर्व या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी आलात. मी परत एकदा विनंती करतो, जसं सांगितलं की बा तिथे येत असताना स्वच्छता त्या ठिकाणी राहिली पाहिजे. ही नागरिकांचं कर्तव्य आहे. श्रीगोंदा नगरपालिका हे मदत करते. ज्यांनी मदत केली सर्व आमचे पत्रकार बंधू, दत्ताजी सर्व पत्रकार बंधू यांचं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आम्ही रोज या ठिकाणी सकाळ येत असतो, पण काही तळीराम या ठिकाणी असे दारूच्या बाटल्या, बिअरच्या बाटल्या, ही सगळी घाण त्या तकना बिकना असतो. तसली ते फोकायचे काहीतरी असतं ते बरं तिथं असं सांडलेलं असतं फोका. मी एक या दृष्टिकोनाला प्रशासनाला एक विनंती करेल की बा प्रशासनानं म्हणजे पोलीस स्टेशननं थोडस लक्ष घालावं आणि हिताला जी होणारी घाण आहे आपल्या माध्यमातून जर कमी झाली तर खऱ्या अर्थानं तुम्हाला श्रीगोंद्यातले जनतेचे सुद्धा आशीर्वाद लागतील. तर एवढी काळजी घ्यावी प्रशासनानं, पोलीस स्टेशननं, एवढी त्या ठिकाणी मी विनंती करतो. नमस्कार. महाराष्ट्रातील एक अभिनव उपक्रम म्हणून ज्या उपक्रमाला आपल्याला पाहता येईल असा उपक्रम श्रीगोंद्यामध्ये, म्हणजे ज्या श्रीगोंद्याला अनेक संतांचा वारसा आहे, ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे या श्रीगोंदा शहरामध्ये, जो सिद्धेश्वर मंदिराच्या कडेला सिद्ध घाट आहे, त्या ठिकाणी आज एवढं पावित्र्य असताना देखील या श्रीगोंदा शहरामध्ये दशक्रिया विधी मधल्या काही काळामध्ये बंद पडले होते. त्याला अनेक कारण होते, परंतु या लोकांची जी काही गैरसोय होत होती, लोकांना दहाव्यासाठी दशक्रियासाठी बाहेर गावी जावं लागत होतं. म्हणजे एवढं पवित्र ठिकाण असून सुद्धा इथं दहावे न होणं खरं तर हे गावासाठी एक शर्मेची बाब होती. ही बाब ओळखून गावातील काही जे काही समाजाप्रती ज्यांना आस्था आहे, प्रेम आहे, सामाजिक भान ज्या लोकांना आहे, ह्या सर्व लोकांनी एकत्रित येऊन एक समिती स्थापन केली. तिला काकस्पर्श समिती नाव असं दिलं गेलं. आणि या समितीच्या माध्यमातून इथं कावळ्यांना सवय लावण्यात आली. कारण रोज सकाळी येणं 7 वाजता कावळ्यांना जे काही आवडते खाद्य आहेत त्याच्यामध्ये दही असेल, फरसाण असेल, या सगळ्या गोष्टीची म्हणजे दशक्रियाची मांडणी करणं आणि रोज आपल्या जीवनातील एक अमूल्य वेळ सकाळी 1 तास या ठिकाणी देणं, अशा पद्धतीचा उपक्रम गेले 1 वर्षापासून ही समिती करीत आहे. सुरुवातीला 2-3 महिने यांनी परिश्रम घेऊन कावळ्यांना सवय लावली, नंतर लोकांना आवाहन केलं आणि लोकांना आवाहन केल्यानंतर लोकांनी इथं विश्वास दाखवला या समितीवरती आणि दशक्रिया विधी इथं सुरू झाले. आज इथं दशक्रिया विधी सुरू झाल्यानंतर आजपर्यंत वर्षभरामध्ये एकही असा दशक्रिया इथं झालेला नाही की त्याला काकस्पर्श झालेला नाही. म्हणजे आता कावळ्यांना सवय लागलेली आहे, फक्त आता माणसांना चांगली सवय लागणं गरजेचं आहे. इथं आता सुंदर असं वातावरण तयार झालेलं आहे. समितीला माझं एक नम्र विनंती आहे की आता आपण जो काही उपक्रम सुरू केलेला आहे हा खरोखर अभिनंदन करण्यासारखा उपक्रम आहे, परंतु याच्यात सुधारणा करून ज्यावेळेस आपण इथं प्रवचन करतो, प्रवचनकारांनी येणाऱ्या दशक्रिया विधीच्या लोकांना आणखी एक सूचना देणं गरजेचं आहे. आपण इथं आल्यानंतर जे काही प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये आपलं जे काही साहित्य घेऊन येतो, साहित्याचा वापर झाल्यानंतर तो प्लॅस्टिकचा कचरा आपण इथंच नदीत टाकून देतो. म्हणजे एकीकडे आपण नदीला पवित्र मानायचं आणि दुसरीकडे आपणच ती नदी घाण करायची. आपले स्मशानजोगी या ठिकाणी आहेत, त्यांना इतका प्रचंड या ठिकाणी मेहनत घ्यावी लागते. इथं आल्यानंतर रोज सकाळी लोकांच्या दारूच्या बाटल्या उचलायच्या, अस्वच्छता जी काही झालेली असते ती साफ करायची. म्हणजे जबाबदारी ही फक्त समितीची नाही तर सर्वसामान्य नागरिकांची सुद्धा ही जबाबदारी. इथलं पावित्र्य राखलं पाहिजे. नगर परिषदेचे कर्मचारी या ठिकाणी आहेत, त्यांनी सुद्धा इथं एक स्पेशल त्या ठिकाणी कुंड्या ठेवल्या पाहिजेत. लोकांनी त्यात प्लॅस्टिकचा कचरा टाकावा ही त्याच्यावरती सूचना असली पाहिजे. या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. मग खरं तर हे स्वच्छ श्रीगोंदाचे जे बोर्ड लागलेले आहेत मग त्याचा खरा अर्थ आपल्याला लागेल. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, ज्याने त्याने आपापली जबाबदारी पार पाडा. ह्या काकस्पर्श समितीने त्यांची जबाबदारी पार पाडली, आता नागरिकांनी आपली जबाबदारी पार पाडायची. इथं दशक्रिया आणायचे आणि आपली स्वच्छता आपणच राखायची. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय. काहीही कारण चालणार नाही.
आपल्या भाचीचं लग्न आहे, आपण येणार नसता हा? हो हो भेटू आपण. बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून. हो ग, पण मला एक सांग, उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस. सांगायची गरजच काय, पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे ही. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे, बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर. बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर, MG रोड आणि सावेडी, अहिल्यानगर.